नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। शिर्डीच्या साई भक्तांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। व्हीआयपी दर्शनामुळे सामान्य साई भक्तांना होणारा त्रास आता कमी होणार आहे। साई मंदिरात महत्त्वाच्या व्यक्तींच्या दर्शनासाठी नेहमी दर्शन रांग थांबवली जात होती, त्यामुळे सामान्य भक्तांना खूप त्रास व्हायचा। सुरक्षा यंत्रणेवर पण जास्त ताण यायचा, त्यामुळे साई संस्थानच्या समितीने व्हीआयपी दर्शनासाठी वेळ निश्चित केली आहे। सकाळी 9 ते 10, दुपारी 2:30 ते 3:30, रात्री 8 ते 8:30 या वेळेत व्हीआयपी लोक दर्शन घेऊ शकतील। नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तयारी सुरू केली असून वाहतूक आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी नागपूरमध्ये बैठक झाली। या बैठकीत नव्या 9 मार्गांसाठी नाशिकच्या रस्त्यांसाठी 4000 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वर्सोवा पुलावर टँकर खाडीत कोसळल्याने भीषण अपघात घडलाय। टँकरने लाकडाने भरलेल्या ट्रेलरला मागून जोरदार धडक दिल्यानंतर स्टीअरिंग वळवताना टँकर लोखंडी ग्रिलच्या कठड्याला धडकला आणि कठडा तोडून टँकर थेट खाडीत कोसळला। टँकर पूर्णपणे खाडीच्या पाण्यात बुडाल्याने चालकाचा मृत्यू झालाय। कल्याण शहाड रोडवरील मोठ्या वाहतूक कोंडी दरम्यान कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली। कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस सचिन ओंबासे आणि मयूर केणे नावाच्या दुचाकीस्वारामध्ये जोरदार हाणामारी झाली। वाहतूक कोंडी दरम्यान दुचाकीस्वार चुकीच्या बाजूने गाडी चालवत असल्याचा आरोप आहे। या दरम्यान पोलिसांनी त्याला पकडले असता प्रत्युत्तरात दुचाकीस्वाराने रागाच्या भरात पोलिसांवर हल्ला केला। सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे। राज्यातील नवीन शैक्षणिक धोरणात इयत्ता 1ली पासूनच्या विद्यार्थ्यांना 3री भाषा शिकवणे बंधनकारक करण्यात आले। या भूमिकेमुळे राज्यातील अनेक मराठी भाषिक नागरिकांकडून शासनाचा विरोध होत आहे। या पार्श्वभूमीवर लेखक कवी हेमंत दिवटे यांनी शासनाचा पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे, तर सचिन गोस्वामी आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे। जळगाव तालुक्यातील मोहराळा या गावातून बेपत्ता व नंतर 5 दिवसांनंतर विहिरीत मृतदेह आढळलेल्या 19 वर्षीय तरुणाचा खून झाल्याचं स्पष्ट झालं असून धक्कादायक माहिती पुढे आली आहे। तरुणास गावातीलच त्याच्या सख्ख्या आत्याचे पती तथा निलंबित पोलीस कर्मचारी यांच्या सांगण्यावरून 2 अल्पवयीन मुलांनी अंमली पदार्थ गांजाचे सेवन करून विहिरीत ढकलण्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे। पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या असणाऱ्या इंदापूरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विशेष लक्ष असल्याचं दिसतंय, कारण विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाची साथ सोडत शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर इंदापूर भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली होती। त्यानंतर इंदापुरात पुन्हा एकदा भाजपची ताकद वाढवण्यासाठी स्वतः फडणवीस मैदानात उतरले आहेत। पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य विभागाचे माजी सभापती व सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने यांना भाजपने गळाला लावलंय। एसटी महामंडळाने आपल्या कारभाराची श्वेत पत्रिका काढली आहे। या एसटी महामंडळाच्या खर्च आणि उत्पन्नाचा जमा खर्च मांडण्यात आलाय। एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच 5300 इलेक्ट्रिक बसेसचा समावेश करण्यात आलाय। सवलतधारी प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड योजना राबवण्यात येणार आहे, तसेच अनेक कल्याणकारी योजना राबवण्यात येणार आहेत। तसेच लांबचा प्रवास करणाऱ्या विना सवलतधारी प्रवाशांना तिकीट दरात सवलत देण्याची ही योजना एसटी महामंडळाच्या विचाराधीन असल्याचं या श्वेत पत्रिकेत म्हटलं आहे। मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या CSMT मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या शेकडो फेऱ्या रद्द होणार आहेत। कोकण रेल्वे मार्गावरील पावसाळी वेळापत्रकामुळे मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसच्या अप आणि डाऊन फेऱ्या कमी करण्यात येणार आहेत। राज्यात ऑक्टोबरपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका वेगवेगळ्या होणार आहेत। याबाबत निवडणूक आयोगाकडून लवकरच वेळापत्रक येऊ शकते। निवडणुका 4 टप्प्यांमध्ये होणार आहेत। ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच मतदानाला सुरुवात होणार आहे। तिवसा तालुक्यातील शिरसगाव, मोझरी, अनकवाडी येथील शेतकऱ्यांनी एका कंपनीच्या सोयाबीनची पेरणी केली, परंतु 15 दिवसांपासून हे बियाणे उगवलेच नाही। त्यामुळे बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या कंपनीचा चेहरा उघड पडलाय। राज्यात IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांना वेग आला असताना भारतीय वन सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्या मात्र अद्यापही रखडल्या आहेत। सुमारे 50 ते 55 IFS अधिकारी बदली पात्र असताना मंत्रालयात ही फाईल कुठे अडली की कोणी अडवून ठेवली याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत। बदली समितीची बैठक झाल्यानंतरही IFSला नवीन जागेवर पोस्टिंग दिलं गेलं नाही।
प्रत्येक संकटात नवीन संधी शोधणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी आता हेरगिरी हाच धागा पकडून नवीन जाळं विणलंय। नागरिकांना फोन करून ते पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप करतात व स्वतःला ATS किंवा जम्मू काश्मीर पोलीस विभागातील कर्मचारी असल्याचं भासवून खंडणी उकळतात। हा प्रकार चिंताजनक असून राज्यासोबतच देशभरातील सायबर सेलच्या एजन्सीज अलर्ट झाले आहेत। आटपाडी इथून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे। एका मुख्याध्यापक पित्यानं मुलीला मारहाण करून तिचा खून केलाय। मुलीला नीट चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाले होते। या रागातून वडिलांनी मुलीला बेदम मारहाण केली। त्या मारहाणीत मुलगी गंभीर जखमी झाली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। धोंडीराम भोसले याच्या विरोधात आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे। देशाच्या आर्थिक राजधानीत 28 वर्षीय महिला वैमानिकाचा प्रवासादरम्यान लैंगिक छळ झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी कॅबचा चालक आणि इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। मध्य प्रदेशातील भोपाळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका महिलेला तंत्रमंत्र आणि भूतबाधेच्या नावाखाली सुमारे 40 लाख रुपयांना गंडा घालण्यात आलाय। भोपाळ गुन्हे शाखेने या प्रकरणात कारवाई करत मुख्य आरोपीसह 3 गुंडांना अटक केली आहे, तर टोळीतील इतर 2 सदस्य अद्याप फरार आहेत। देशातील काही टोल कंपन्या नखरे करतायत। आता मी ठरवलंय की या कॉन्ट्रॅक्टरला जेलमध्ये टाकणार आणि ठोकणार असा सज्जड दम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भरलाय। काम चुकारपणा करू नका। टोल नाके आता बंद झाले आहेत। नवीन टेक्नॉलॉजी आणली आहे। पुणे जिल्ह्यात मी 50,000 कोटी रुपयांचे पूल बनवत आहे। सगळी नवीन टेक्नॉलॉजी आता आणली आहे। नवं तंत्रज्ञान वापरून आपल्याला देशाला सक्षम बनवावं लागेल असं गडकरी म्हणाले आहेत। देशाच्या राजधानीत सत्ता काबीज करणाऱ्या आप पक्षाचा फेब्रुवारी महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत सपाटून पराभव झालाय। त्यानंतर पक्षामध्ये कमालीचा निरुत्साह निर्माण झालाय। परंतु आज विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळाल्यानं आपच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला जातोय। आम आदमी पक्षानं गुजरातमधील 2 जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव केलाय। आपनं पंजाबमधील लुधियाना जागा जिंकली आहे। पश्चिम आशियात पूर्ण युद्ध सुरू झाल्यास भारताच्या आर्थिक हितसंबंधांवर तसेच मध्य पूर्वेत राहणाऱ्या 1,60,00,000 अधिक भारतीयांवर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भीती ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केली आहे। पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या 2 महिन्यांनंतर राष्ट्रीय तपास संस्थेने या प्रकरणात एक महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे। एजन्सीने परवेज अहमद जोधर आणि बशीर अहमद जोधर या 2 स्थानिक आरोपींना अटक केली आहे। दहशतवाद्यांना आश्रय, अन्न आणि इतर सुविधा पुरवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। संयुक्त राष्ट्रांमधील इराणच्या सर्वोच्च अधिकाऱ्याने बदल्याचे संकेत दिले आहेत। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील एका प्रस्तावावरील चर्चेदरम्यान इराणी राजदूत अमीर इरावनी यांनी असं म्हटलंय की आम्ही वेळ आल्यानंतर निश्चितच बदला घेणार आहोत। इरावनी यांनी जसाच तसं उत्तर देणार असल्याचं म्हटलं आहे। म्हणजेच अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे जितके नुकसान केले आहे तितकेच इराण अमेरिकेचे नुकसान करणार आहे। इराणच्या विरोधात अमेरिका मैदानात उतरल्याचं बघायला मिळतंय। आता पाकिस्तानने या हल्ल्यांचा निषेध केलाय। एका दिवसातच पाकिस्तानने आपला रंग बदललाय। डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार मिळावा असा प्रस्ताव पाकिस्तानकडून ठेवण्यात आला आणि एकाच दिवसात पाकिस्तानने अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांचा निषेध केलाय। इराणच्या संसदेने होर्मुझची सामुद्रधनी बंद करण्याचा ठराव मंजूर केलाय, ज्यामुळे जागतिक ऊर्जा बाजारात तणाव निर्माण झालाय। अमेरिका आणि इस्रायल सोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आलं असून ही समुद्रधुनी जगाच्या तेल आणि वायू पुरवठ्यासाठी महत्त्वाची आहे। पॅरामेडिकल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ॲक्युपंक्चर या अभ्यासक्रमाला देशासह परदेशातही प्रचंड मागणी आहे। हीच मागणी लक्षात घेऊन महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या ॲक्युपंक्चर पदविका अभ्यासक्रमासाठीची नोंदणी प्रक्रिया जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार आहे। 10वी नंतर तंत्र शिक्षण विभागाच्या पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या 2 वर्षांनंतरच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत। महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने हे निकाल 24 जूनला जाहीर करण्याची घोषणा केली होती, परंतु त्याआधीच MSBTE हे निकाल जाहीर केले। त्यामुळे आता पदविका शिक्षणक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि फार्मसी पदवी अभ्यासक्रमांच्या थेट 2ऱ्या वर्षाला प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा झालाय। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी आता अर्जदारांना KYC करणे बंधनकारक असेल। आधार आणि इतर कागदपत्रांच्या मदतीने KYC पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे। KYC केल्याशिवाय अर्ज भरता येणार नाही। उमेदवारांना आधार आधारित तसेच इतर ऑफलाईन पद्धतीने ओळख पडताळणी करता येणार आहे। आयोगाने या संदर्भात प्रसिद्धी पत्रक जारी केलंय।
नथिंग कंपनीचा आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन नथिंग फोन 3 1 जुलै रोजी जागतिक स्तरावर लॉन्च होणार आहे। मात्र लॉन्च पूर्वीच या फोनबाबतची महत्त्वाची माहिती इंटरनेटवर लीक झाली आहे। यातील कॅमेरा, बॅटरी आणि चार्जिंग वैशिष्ट्यांनी टेक विश्वात खळबळ उडवली आहे। हा फोन शक्तिशाली प्रोसेसर, मोठा डिस्प्ले आणि आकर्षक डिझाईनसह येत असून वापरकर्त्यांना सर्वच बाबतीत प्रभावित करण्यासाठी सज्ज आहे। भारतीय जीवन विमा निगम आणि इतर कंपन्यांकडून अनेक जण विमा काढून घेत असतात, परंतु अनेक वेळा विम्याचे हप्ते वेळेवर भरले जात नाही, त्यामुळे त्याची पॉलिसी बंद पडते। अनेक जण पॉलिसीचा पूर्ण काळ होण्यापूर्वीच सरेंडर करतात, परंतु सरेंडर नंतर खूप कमी पैसे मिळतात। आता IRDAI ने सरेंडर व्हॅल्यूच्या नियमांमध्ये चांगला बदल केलाय। त्यानुसार पॉलिसी धारकांना आधीच्या तुलनेत 20 ते 30% जास्त रक्कम मिळणार आहे। आपल्या गायन आणि अभिनयामुळे चर्चेत असलेला अभिनेता दिलजीत दोसांझ पुन्हा एकदा वादात अडकलाय। आता हा अभिनेता पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरमुळे अडचणीत आलाय। दिलजीतच्या आगामी सरदारजी 3 चित्रपटात हानिया ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे। चित्रपटात तिच्या उपस्थितीमुळे मोठा वाद निर्माण झालाय। फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज या चित्रपटाविरुद्ध आणि त्याच्या निर्मिती संघाविरुद्ध तीव्र निषेध व्यक्त करत आहे। याबाबत फेडरेशनचे अध्यक्ष BN तिवारी यांनी म्हटलंय की हे अत्यंत निंदनीय आहे, याबद्दल कठोर कारवाई केली जाईल। 2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेता ललित उपाध्यायनं ऑलिम्पिक दिनीच आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा केली आहे। मात्र तो स्थानिक संघ आणि UP पोलिसांसाठी खेळत राहील। काशीतील भगतपूर गावातील रहिवासी असलेला 31 वर्षीय ललित हा 3 हॉकी विश्वचषकांमध्ये भाग घेणारा उत्तर प्रदेशचा दुसरा खेळाडू ठरला आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।